आज आपण मराठा इतिहासातल्या एका अशा क्षणाबद्दल बोलणार आहोत जो ह्या एका वाक्यात पूर्णपणे सामावलेला आहे. खरं तर ही फक्त एक ओळ नाहीये, ही तर एक ओळख आहे. माहितीये का, इतिहासात ना काही क्षण असे असतात जी फक्त घडून जात नाहीत, नाही ते अक्षरशः जळतात, धगधगत राहतात आणि पिढ्यानपिढ्या आपल्या रक्तात उसळी मारत राहतात. आजची आपली ही कथा अशाच एका धगधगत्या क्षणाची आहे, एका अशा भावनेची जी कधीच विझू शकत नाही. तर मग चला ओळख करून घेऊया इतिहासाच्या त्या 7 ज्वाळांशी. बघा, मराठ्यांचा इतिहास म्हणजे काय? तो आहे स्वाभिमानाचा, विश्वासाचा आणि हो, छत्रपती शिवाजी महाराजांनी पेटवलेल्या त्या एका आगीचा वारसा आहे तो. आणि ह्या आगीला इंधन कशाचं होतं? तर ते होतं स्वराज्य. म्हणजे काय? तर स्वतःचं राज्य, आपल्या लोकांचं शासन. ही फक्त एक कल्पना नव्हती, ही एक अशी शक्ती होती जिने एक अख्ख्या साम्राज्याला प्रेरणा दिली. आणि ह्याच शक्तीने एका सामान्य माणसाला सुद्धा असामान्य योद्धा बनून टाकलं. म्हणूनच हे जे युद्ध होतं ना, ते फक्त 2 सैन्यांमध्ये नव्हतं, मुळीच नाही. ही तर 2 विचारांची लढाई होती. एका बाजूला होतं अफाट साम्राज्य आणि दुसऱ्या बाजूला होता फक्त आणि फक्त दृढ विश्वास. आता विचार करा, एका बाजूला शत्रूची प्रचंड फौज, मोठमोठा तोफा आणि मोजता येणार नाही इतकं सैन्य, आणि मग दुसऱ्या बाजूला मराठ्यांकडे काय होतं? त्यांच्याकडे होती कधीही न डगमगणारी जिद्द, हर हर महादेवचा तो आसमंत दणाणून सोडणारा नारा आणि हो, कधीही न तुटणारं धैर्य. आणि जेव्हा असं वाटत होतं की आता काहीच शक्य नाही, परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलीय, तेव्हा त्या प्रचंड सैन्याच्या समुद्रासमोर फक्त 7 योद्धे पुढे आले. फक्त 7. आणि इथूनच आपल्या कथेचा खरा भाग सुरू होतो. या वीरांच्या शौर्याला, त्यांच्या त्या धाडसाला एका शब्दात ओळख मिळाली. तो शब्द होता वेड. पाहणारे लोक त्यांना वेडे म्हणाले असतील, पण खरंच त्या वेडेपणाचा खरा अर्थ होता तरी काय? तर वेडात असणं म्हणजे काय? म्हणजे ध्येयासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून देणं. एक अशी अवस्था जिथे मृत्यूची भीतीच उरत नाही आणि फक्त आपलं ध्येय, आपलं मिशन, तेच सगळं काही असतं. हा अपमान नव्हता, तो एक सन्मान होता, एक बिरुद होतं. नाही, हा वेडेपणा नव्हता. हे होतं अल्टिमेट फोकस. म्हणजे एक असा ठाम विश्वास की आपण जरी मेलो तरी स्वराज्याचं ध्येय जिवंत राहील. आणि खरं सांगायचं तर हीच होती मराठ्यांची खरी ताकद, त्यांची सर्वात मोठी स्ट्रॅटेजी. आणि मग सुरू झाली ती दौड. पण थांबा, ही फक्त एक आंधळी दौड नव्हती, एक हल्ला नव्हता, तर एक जबरदस्त विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. जरा डोळ्यासमोर आणा ती दृश्य. मध्यरात्रीचा तो मिट्ट काळोख. समोर काय, तर शत्रूंचा जणू काय महासागरच उसळला होता. हजारो लाखोंची फौज. आणि त्या सागराला भिडायला अंधारातून बाहेर आले फक्त 7 वीर. आणि पुन्हा एकदा सांगतो, हे काही अविचारी धाडस नव्हतं. हे होतं सायकोलॉजिकल वॉरफेअर. म्हणजे बघा, ज्याला स्वतःच्या जीवाचीच पर्वा नाही, त्याला हरवणं किती अवघड असेल, नाही का? हीच भावना शत्रूच्या मनात सर्वात मोठी भीती तयार करते. यालाच तर म्हणतात मराठ्यांचं गनिमी कावा, त्यांची खास युद्धशैली. म्हणजे काय? तर वेग, अचूकता आणि अचानक हल्ला. शत्रूला विचार करायला संधीच द्यायची नाही, त्याला गोंधळात पाडूनच संपवायचं. अर्थात हे 7 वीर काही एकटे नव्हते. त्यांच्या मागे एक मोठी परंपरा होती. बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, संताजी घोरपडे, धनाजी जाधव. अरे, ही नावं म्हणजे त्याच शौर्याच्या माळेतले एक एक तेजस्वी मणी आहेत. ही फक्त पुस्तकातली नावं नाहीयेत, ही आपल्या रक्तात पेटणारी एक ठिणगी आहे. बरं, आता इतिहासाच्या त्या रणभूमीवरून थोडं आजच्या काळात येऊया, आजच्या संघर्षाकडे. तेव्हा हातात तलवारी आणि भाले होते. आज आपल्या हातात आपलं करिअर आणि आपली स्वप्न आहेत. तेव्हा जमिनीसाठी युद्ध व्हायचं. आज आपण लढतोय आपल्या स्वप्नांसाठी. तेव्हा तो लढा स्वराज्यासाठी होता. आज आपला संघर्ष आहे स्वाभिमानासाठी. तर मग प्रश्न हा आहे की आज आपली लढाई कोणती आहे? आपण नेमकं कोणत्या ध्येयासाठी इतकं धावतोय, लढतोय? आजच्या काळात वेडेपणा म्हणजे काय माहितीये? आज वेड म्हणजे लोक काय म्हणतील याचा विचार न करता आपल्या ध्येयामागे 100% झोकून देणं. ते आहे खरं वेड. म्हणून लक्षात ठेवा, वेडात मराठे वीर दौडले 7 हे फक्त एक वाक्य किंवा कविता नाहीये.
हा एक हल्ला आहे. कशावर? तर आपल्या आतल्या भीतीवर, आपल्या कमकुवतपणावर आणि आपल्या मनातल्या गुलामगिरीवर. तीच जिद्द, तोच विश्वास आजही आपल्या सगळ्यांच्या रक्तात आहे. आणि हीच ती ऊर्जा आहे जी आपल्याला आपल्या रोजच्या प्रत्येक लढाईसाठी तयार करते. हर हर महादेव.